गृहिणींसाठी उपयोगी किचन टिप्स. नंबर 1. साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे. नंबर 2. भजी, पकोडे चुरचुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजवताना त्यात थोडेसे मक्याचे पीठ घालावे. नंबर 3. शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात. नंबर 4. भरितासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला थोडा गोडे तेलाचा हात किंवा सुरीने छोटी चीर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ बाहेर पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास सालं नीट सुटतात. नंबर 5. पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात 1 चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्या तर ताज्या होतात. नंबर 6. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात 2 चिमूट मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे. त्यामुळे साली लवकर सुटतात. नंबर 7. खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये, त्याने दूध फाटते. नंबर 8. पुदिना वाळवून त्याची पूड करून ठेवल्यास दहीवड्यात पाणीपुरीचे पाणी करताना उपयोगी पडतो. नंबर 9. एंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर हरभरा डाळीला चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर ऊन द्यावे. नंबर 10. पावसाळ्यात मिठाला पाणी सुटते. भरणीवर कागद ठेवून झाकण घट्ट लावावे. नंबर 11. भाजी किंवा काहीही तळताना तुम्हाला कन्फ्युजन होते का की आधी कांदा घालावा की लसूण? असे असल्यास लक्षात ठेवा, लसूण आणि कांदा एकत्र घालू नका. कांद्याला शिजायला जास्त वेळ लागतो आणि लसूण लवकर शिजतो. दोन्ही एकत्र टाकल्यास लसूण जळून जाईल. चांगले होईल की पहिले कांदा टाकावा. जेव्हा त्याचा थोडा रंग बदलतो तेव्हा लगेच लसूण टाकावा. नंबर 12. हिंग हे अन्नाला उत्कृष्ट चव देण्याबरोबरच पचनासाठी उत्तम मानले जाते. जर तुमच्याजवळ हिंग दाणेदार असेल तर तूप किंवा तेल गरम झाल्यावर घाला. हिंग पावडरच्या रूपात असेल तर ते हळदीसोबत टाकू शकता. नंबर 13. डाळ म्हणजेच वरणाला ढाब्यासारखी चव आणायची असेल तर त्यात हिंगाचा तडका द्या आणि सोबतच कसुरी मेथी टाका. यामुळे तुमच्या वरणाला एक प्रकारचा तिखटपणा येईल. नंबर 14. जर तुम्हाला पोळ्या मऊ करायच्या असतील तर पीठ मळताना त्यात थोडे दूध घाला. नंबर 15. जर तुम्हाला पटकन काहीतरी बनवायचे असेल आणि कांदा शिजायला वेळ लागेल असे वाटत असेल तर पॅनमध्ये थोडे मीठ टाका. नंबर 16. जर तुम्हाला आले सोलताना त्रास होत असेल तर सुरीऐवजी चमच्याने सोलून घ्या. तुमचे काम सोपे होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.